ठीक आहे. हां करा चालू सांगा. आता हा 6 किलोवॉट आहे ना, हा आहे बी विंगचा. ओके ओके, तर आता हा 17 किलोवॉटचा आहे. ओके आणि हा आहे 12 किलोवॉटचा. ओके म्हणजे ए ला 12 लागत आहेत, बी विंगला 6 लागत आहेत. हा 17 किलोवॉटचा आहे. ओके, हां हे आपण इकडून तिकडे नेलेले. ठीक आहे. आता जे पॅनलवरनं इनकमिंग आले ते इथून आले बरोबर. हां, ते इन्व्हर्टरमध्ये आल्या. इन्व्हर्टरने हा डीसी साईडला येतो पहिल्यांदा. तिथून आल्यावर डीसी साईडला येतो. इथून इन्व्हर्टरला जातं. इन्व्हर्टरमध्ये एसी होतो. एसी मधून बॉक्समध्ये येतो आणि इथून खाली जातो मीटरकडे. ओके खाली आउटपुट आहे. मीटरकडे गेल्यानंतर तिथं अजून एक मीटर आहे, MACBचा जनरेशन मीटर येतो. आणि त्याच्यानंतर तिथून जातं आपल्या मेन मीटरला, नेट मीटरला. नाही एकदा परत कन्फ्युजन झालंय. इथे जे पॅनल करणं आलेलं आहे सोलर पॅनलकडनं ते डिस्ट्रीब्युशन बॉक्स. ओके डीसी डिस्ट्रीब्युशन बरोबर इथे आलाय. डीसी मध्ये आला, इथून गेला इन्व्हर्टरचा डीसी बरोबर. मध्ये डीसीला जातो. इथं एसी मध्ये झाला, एसी मधून खाली परत बॉक्स मध्ये आला, एसी साईडला एसी डिस्ट्रीब्युशन बॉक्स. ओके इथं प्रोटेक्शन्स आहे. ओके त्याच्यानंतर हा इथून खाली जातो आपल्या मीटरकडे. ओके मेन मीटरकडे. ओके. आता मला सांगा हे काही डिव्हाइस लागलंय का? आता हे तुम्ही मगाशी जे विचारत होते ऑनलाईन मोबाईल, Yes, correct. हे त्याचा डेटा लॉगर आहे. ओके त्याचा डाटा लॉगर इथं आहे. Wi-Fi आणि हा आलं ऑफलाईन पण बघता येईल पीसीला कनेक्ट करून. ऑफलाईन करू शकता, पण शक्यतो रेकमेंड नाहीये ते. ठीक आहे. त्याच्यासाठीच हे दिले की तुम्ही फिजिकली लॅपटॉपला नका करू, ते वॉरंटी ओके. मध्ये येत नाही. ठीक आहे ठीक आहे. ओके अच्छा आता मला सांगा 50 पॅनल आहेत आपल्याकडे फॉर एक्झाम्पल. तर या सिस्टम मध्ये 50च्या 50 फंक्शनल आहेत का नाही ते कसं कळतं आपल्याला? एखादा आता पॅनल त्याच्यासाठी काय होतं की आता सपोज हा आहे माझा 17चा, ठीक आहे. मग अशी म्हटलं तसं की त्याचे 2 भाग केले, ठीक आहे. 2 भाग केले त्या पॅनलचे. एखाद्या पॅनलमध्ये काही इश्यू असेल तर हा आयदर ऑर शॉर्ट सर्किट झाला तर फ्यूज येते, फ्यूज जातात. हा पण प्रोटेक्शन डिव्हाइस आहे. काही झालं तर हा ग्रीन आहे, हा रेड होतो, केशरी होतो. किंवा इन्व्हर्टरवरती इथं ग्रीन येतं नॉर्मल वर्किंग कंडिशनला, तिथं पण रेड येतं तुमचं. ते एक इंडिकेटर. एक जरी पॅनल खराब झालं तर सिस्टम सगळी सिस्टम डाऊन होते. तुम्हाला कळणार पूर्ण सिस्टीम नाही जात. या केसमध्ये काय होतं, हे 50-50 एक सिस्टीम 100% आहे. आता या केसमध्ये माझे 2 बनवलेत, 2 भाग केलेत. एक भाग जरी नसला, खराब झाला तरी दुसरा भाग चालू राहतो. म्हणजे असं नाही की 100% डाऊन होतं. आपण इथं एक तर फिजिकल डिस्प्लेवरती येतं किंवा तुम्हाला ऑनलाईन वरती कळतं की माझं जनरेशन काल समजा 10 झाले, माझं आज 5 झाले, उद्या 5 झाले, परवा 5 झाले. एक तर मला पॅनल क्लीन करायचे किंवा माझी सिस्टीम चेक करावी लागेल. नाही पण मला एक सांगा, आता 2 पार्ट आहेत आपले, तर एका पार्ट मध्ये 10 पॅनल आहेत, एक एक्झाम्पल. तर 10 मधला एकच आता प्रोडक्टिव्ह नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर ते कसं आयडेंटिफाय होतं का? ते म्हणजे फक्त ते आपलं जनरेशन डाऊन होतं. जनरेशन डाऊन झालं. नॉर्मली आतापर्यंतची केस कसं होतं, 5 चे 4 झाले की समजायचं काहीतरी क्लिनिंग करायचं नाही तर पॅनल खराब. पण पॅनल आता जनरेशन कमी व्हायला खूप पॅरामीटर आहेत. जनरेशन असं काही फिक्स नसणार की बाबा रोज एवढंच होतंय म्हणून. समजा नाही, पण तुम्हाला एक अंदाज असतो. माझी जर का 10 किलोवॉटची सिस्टीम मला सपोज एक 40 युनिट देते, मला माहिती पडतं 35 ते 45च्या दरम्यान माझं जनरेशन कमी जास्ती होत राहतं. ते डायरेक्टली 20 वरती आलं 4-5 दिवस किंवा 1 आठवडा, तर मला समजून जायचं की काहीतरी सिस्टीमचा विषय. पॅनल क्लिनिंगमुळे 80% एकदम सडनली डाऊन होत नाही. पहिलं येतं 98%, मग येतं 94, मग 90, 85, 80 असं ड्रास्टिकली रिड्यूस होतं महिन्याभरामध्ये. एक्झॅक्ट कोणतं पॅनल खराब आहे ते नाही समजणार. नाही, त्याच्यासाठी मला कॉल करावा लागेल. फाइंड आउट करणं. 10 पॅनलमध्ये ना ते एस्टिमेटेड असतं. लागलं तर एक चार्ट तुम्हाला देता येईल की बाबा एस्टिमेटेड ह्या रेंजमध्ये आपलं जनरेशन होतं. हो, ते सिस्टीमवर डिपेंड राहतं. पॅनलवरती असतं ते, पण ते फार डीपमध्ये जाण्यापेक्षा मी तुम्हाला सांगू शकतो. ओव्हरऑल आता आपली जी 10 किलोवॅटची आहे ती साधारणपणे 35 ते 45 युनिटच्या दरम्यान तयार करायला पाहिजे. हे तुम्ही जे SLD द्याल ना त्याच्यात सगळं आर्किटेक्चर आहेच बरोबर. त्याच्यावर एक रफली तुम्ही ते मेन्शन करून द्या, म्हणजे आम्हाला पण अंदाज येईल. आणि जेव्हा बिल वगैरे येईल ना तेव्हा आमचं पण म्हणजे ॲनालिसिस राहील की ह्या युनिटमधनं एवढं मिळतंय. जर ते कमी झालं तर मेंटेनन्सची गरज आहे आपल्याला. नाही, जेव्हा आपण 10 किलोवॅट म्हणतो त्यावेळी 10 युनिट्स पर आवर असतं ना? नाही, डिपेंड काय करतं, आपलं जनरेशन होतं युनिटमध्ये, ठीक आहे.
माझी आता 10 किलोवॅटची सिस्टीम आहे, तर माझा पीक म्हणजे दिवसभरामध्ये ते 35 ते 45 युनिट तयार करतात. एक ॲव्हरेज 40 पकडू आपण दिवसभरामध्ये ऑन अँड स्पॅन. सकाळी 7 वाजल्यापासून चालू होईल, संध्याकाळी 6:30 पावणे 7 पर्यंत चालू राहतं. तर नॉर्मलपणे 1 किलोवॅटचं सिस्टीम जे आहे ती साधारणपणे 3 ते 5 युनिटच्या दरम्यान देतं. 1 किलोवॅट दिवसभरामध्ये, एका तासात देत नाही. मग ते असं 1 किलोवॅट इंटू 10 केले तर मग ते तासाभरामध्ये आपले 4 युनिट तयार होतात. म्हणजे दिवसभरामध्ये 10 किलोवॅट 40 युनिट तयार होतील पर किलोवॅट. 3 ते 5 युनिटच्या दरम्यान ती रेंज आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता ठीक आहे, आपण गेलो आता 1 महिना चालू झाले, तर कोण डेली हे करणार आहे? म्हणजे त्याचा समरी रिपोर्ट कोण करणार की समजा आज डाऊन झाले किंवा काय झालं, काही ऑनलाईन ऍप मध्ये येतं सगळं का आम्हाला डेली नाही, इथे तुम्ही म्हणजे वायफाय प्रोव्हाइड केलं तर तुम्ही ऑनलाईन मॉनिटर कोणी पण करू शकता. जनरेशनचा ऍक्सेस भेटेल आपल्याला. जनरेट किती झालंय ना कळलं पाहिजे ना. ते एकच कळलं का? मला आता हे जे डिव्हाइस आहे ना हे त्याच्यासाठीच आहे. आता आमचं जे सोलर उत्पादन वेगळं डिव्हाइस म्हणून त्यांना विचारलं. आता हे प्रत्येक मॅन्युफॅक्चररचं वेगवेगळं येतं. तुम्ही ही ग्रोवेट आहे आपलं, याच्याऐवजी उद्या सनग्रो घेतला त्याचं वेगळं प्लॅटफॉर्म आहे. ते सनग्रोच होतं. नाही, ठीक आहे, पण माझा सगळ्यांचं पॉईंट आहे की हा, मला कळलं पाहिजे फक्त की तो विषय कसा आहे माहिती हो, आहे हो, का? समजा 2 रेग्युलरली तारखेला बंद पडले, मला पण 30 तारखेला कळते, माझे 28 दिवस व्हायला गेले, व्हायला होते. हे मला कसं कळणार? नॉर्मली काय राहतं की एकतर तुम्ही ऑनलाईन चेक करायला पाहिजे कंटिन्युअसली, किंवा मग रॅन्डमली कधीतरी आठवड्यातून आपला जो सिक्युरिटी असतो, सिक्युरिटीला एक टास्क अपॉइंट करून द्यायचं की जा फक्त सगळ्या लाईटी फक्त हिरव्या आहेत ना तेवढे चेक करा. तो वरती पाणी टाकी जो की चालू करा. बहुतांश सोसायटीमध्ये फोटो टाकायला थोडेसे TDS एक्स्ट्रा करतो पेमेंट देऊन आहे ना आपण. सोलरसाठी पण ते बघायला सांगतात की फक्त हे तुम्ही चेक करा. म्हणजे बऱ्याच सोसायट्यांमध्ये हे असंच करतात. कारण का की कोणाला म्हणजे जरी एवढं इथं आत्ता 15 लोक असले हो. तरी उद्या इथं कोणी नसतं. तो टास्क जो आहे हा सिक्युरिटीवाला ज्यावेळेस टाकी चालू करायला येतो किंवा बाकीच्या नाही, पण जनरेशन एक task additional काढायचा देतो. असेल तर आपल्याला 1 महिना उशिराच करणार. नाही, 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 ऑन करता येतो ना, फोटो काढून जाईल, फोटो टाकतो.